तुमचा आरोप मगाशी एक चर्चा होत असताना सुषमाताई नेटवर्क इश्यूमुळे बाहेर पडलेल्या होत्या चर्चेतून, पुन्हा एकदा चर्चेत आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, गेले 4 वर्षात दुसऱ्यांदा हा राजकीय भूकंप शिवसेनेला सहन करावा लागतोय. खासदार आमदारांनी आता नगरसेवक राहतील का असं आव्हान ज्या वेळेला तुमच्या पक्षाला मिळतं, ही पडझड रोखण्यासाठी काय करणार आहात? म्हणजे व्हीप झाला किंवा अनेक तांत्रिक बाजू समोर मांडल्या जाताना दिसून येत आहेत, यावरती तरी आता उपाययोजना करण्यासाठी तुमचा पक्ष सज्ज झालाय का? मी मघाशीही म्हटलं होतं की माझ्या घरात वाढदिवसाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे मी त्या सगळ्या कामात व्यस्त आहे. हो हो. आणि काय असतं माहितीये का, उत्तर कुणाला द्यायची त्याचं एक ताळतंत्र ठरलेलं असतं. जे लॉजिकली तर्कशुद्ध बोलतात अशांना आपण नक्की उत्तरं द्यावी. भुंकणाऱ्यांना उत्तरं द्यायला आपण रिकामी नाही. ताई, आता भुंकायची आपण सवय जरा तुमची आहे. तांत्रिकच्या 12 मुद्द्यावर पक्ष येऊया. फिरून भुंकण्याचं काम तुम्ही सातत्याने करताय तांत्रिकच्या आणि मुद्द्यावर रोज बोलताना भुंकायची तुमची सवय पुन्हा झाली. एकदा आपण सांगितलं पाहिजे की एकूण जी काही राजकीय पक्षांची आत्ताची जी परिस्थिती आहे, डिलिमिटेशन बिल फेल झाल्यानंतर भाजपाने खेळलेली जी खेळी आहे ती शिवसेनेसोबतच नाही, ती आम आदमी पार्टी असेल, ती इकडे डीएमके मध्ये उथलपुथल चालू आहे, सपामध्ये भूकंप होईल असं सांगितलं जाते, तुतारीवाले धास्तावले. या प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला एक वेगळी स्क्रिप्ट दिलेली आहे आणि त्या स्क्रिप्टनुसार काम चालू आहे. स्वायत्त यंत्रणा याच्यामध्ये कुठेही कुठल्याही पद्धतीने इथलं लोकतंत्र वाचवावं किंवा लोकशाहीच्या बाजूने उभं राहावं अशा पद्धतीने काम करणाऱ्या अजिबातच नाहीये. आता ह्या सगळ्यांमध्ये 6 लोकांना जायचंय का? निश्चित जावं. त्यांना लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य आहे, त्यांना त्यांचं मत आहे, त्यांनी बिलकुल गेलं पाहिजे, काही अडचण नाही त्यांना जायचं असेल तर. कारण आम्ही म्हटलं की आम्ही माणसं फेरणारी आहोत. शून्य असताना आणि एक नवं चिन्ह असतानाही आम्ही 20 आमदार 9 खासदार निवडून आणलेले आहेत. त्यामुळे आम्ही चोरणारे नाही आहोत, आम्ही तयार रेडीमेड माल उचलणारे नाही आहोत किंवा इकडचे तिकडचे ज्याचं कुठल्या तरी व्यवसायात काहीतरी चालत नव्हतं, त्याचं करिअर चालत नव्हतं, मग तू चांगला भुंकतो चल तू माझ्याकडे, असं करणारे नाही होत आम्ही. त्यामुळे आमचं जे काही म्हणणं आहे, आम्हाला असं वाटतं की त्याने राजीनामा द्यायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायचा आणि पोटनिवडणुकीला सामोरं जायचं. फार तुम्ही फार वाघ आहात ना, टायगर बिगर आहात ना, तर मग तुम्ही राजीनामा द्यायचा आणि राजीनामा देऊन परत एकदा निवडून या, परत एकदा तुम्ही उभे राहा, तुमचं स्वागत आहे. दुसरी गोष्ट अशी की समजा तुम्हाला एखादी गोष्ट पटत नाही तर टायगर आहात तुम्ही, म्हणे टायगर, तर हेच सगळं तुम्ही जाहीर पत्रकार परिषद घेऊन का बोलत नाही? बरेच लोक पक्ष सोडताना पत्रकार परिषद घेतात, आपलं म्हणणं मांडतात. अरे कालपर्यंत संजय दिनार अत्यंत बदमाशपणाने सांगतोय की नाही मी इथेच आहे, नाही मी इथेच आहे, एवढा घाबरट माणूस की नुसती त्याच्या घरासमोर 4 माणसं जमली तर तो लगेच सगळीकडे फोन करायला, अरविंदबाई सांगा, सुषमाताईंना सांगा, माझ्या घरासमोर माणसं जमतायत. असल्या घाबरट आणि पलपुट्या माणसांना आणि यांनी शहाणपण सांगायचं आणि यांना टेकू देणारे जे बाजूला येतात, जे एका सत्तेच्या जीवावर उड्या मारतात, त्यांनी सांगायचं आणि त्यांच्याकडून आम्ही ऐकायचं. त्यामुळे संजय दिना पाटील 6 लाख मतं घेऊन निवडून आले, तुमच्यासारखं 1,500 मतं घेऊन डिपॉझिट जप्त झालं नाही त्यांचं. परत एकदा मी आपल्याला हे सांगितलं पाहिजे, 6 लाख मतं घेऊन निवडून आलेले. आम्ही एकाचही डॉक्टर आपल्याकडे येतो. मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की पहिल्यांदा तर मी माझी मांडणी करताना मी माझीच मांडणी मांडणी काय मांडणी याला ओकारी म्हणतात, मांडणी म्हणत नाही त्याला, याला भुंकणच म्हणतात. सुषमाताई याला भुंकणच म्हणतात. वाटेल तसं बोलणं, वाटेल तसे शब्द वापरणं, याला भुंकण्यापलीकडे काही म्हणत नाही. आणि डॉक्टर येतो. सुषमाताईंची महाराष्ट्रामध्ये बरं, नक्कीच माझं म्हणणं आपण मूळ मुद्द्यांवरती चर्चा करूयात. नवनाथजी चर्चा भरकटायला नको. नवनाथजी मला एक सांगा ना की एका बाजूला यांच्यातलेच 2 खासदार हे सुषमाताईंचा फोन उचलत नाही, माझं म्हणणं आपण असंसदीय शब्दांचा वापर या ठिकाणी टाळूयात. पुन्हा एकदा मूळ मुद्द्याकडे आणि चर्चेकडे जाऊयात. नवनाथजी मला एक सांगा, एक खंत सुषमाताईंनी बोलून दाखवली की त्यांच्याकडे असलेले जे खासदार आहेत, जे सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीमध्ये आहे, त्यांच्यासाठी कळवळीनं त्यांनी फोनही केला, मात्र फोनवरती ते बोलण्यासाठी तयार नाही. कुठल्या प्रकारचा त्यांच्यावर दबाव आहे की नेमकं काय आहे? पुढच्या काळामध्ये हे राजकीय वातावरण कुठल्या दिशेला जाणार आहे असं वाटतं? नवनाथजी, डॉक्टर आपल्याकडे देखील येतो, आपलाही मुद्दा घेतोच.
उबाटा गटाच्या तथाकथित भुंकणाऱ्या प्रवक्त्या कशा पद्धतीनं निवडून आलेल्या लोकांबद्दल भाषा वापरत होत्या. संजय राऊत देखील निवडून आलेल्या खासदारांबद्दल कशा पद्धतीचे भाषा वापरत होते. अशी भाषा वापरल्यानंतर कोण खासदार त्यांच्या पक्षामध्ये राहिलो, हे अशा पद्धतीचे अपशब्द सातत्यानं वापरणार आणि मग समोरचा व्यक्ती बोलायला लागला की पळून जाणार, ही यांची जुनी सवय आहे. यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल देखील असेच अपशब्द वापरले. यांनी हिंदुत्ववाद सोडला, हिंदुत्ववाद सोडून आपला संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधला आणि काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी असेल तर कोण खासदार यांच्यासोबत राहील. आणि तुम्ही ज्याचा उल्लेख केला की उद्धवजी ठाकरे यांनी फोन केला तरीही फोन घेत नाहीत. कधी फोन केला हो यांनी? जेव्हा यांना लक्षात आलं की हे खासदार आपल्यासोबत राहत नाहीत, हे एकनाथजी शिंदे यांच्या सोबत जातात, तेव्हा यांना झोपेतून जाग आली आणि गेली 6 महिने मातोश्रीचे दरवाजे बंद करून तुम्ही आमदारांना भेटत नाहीत, तुम्ही खासदारांना भेटत नाहीत, तुम्ही त्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये जात नाहीत, तुम्ही तिथे दौरा करत नाहीत आणि वर उलट बसून अशा पद्धतीचे अपशब्द वापरणारे प्रवक्ते त्यांचे उदो करण्यासाठी बसवलेले असतात. तर कोण यांच्यासोबत राहील? यांची वाताहत अजून होणार आहे. यांनी असंच भुंकत राहावं, यांनी अशाच पद्धतीनं आपल्या उबाटा गटाची वाताहत करावी. एक दिवस यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्याशिवाय राहणार नाही. यांचा अजेंडाच मुळामध्ये आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा आणि राहुल गांधींना मोठं पक्षामध्ये करायचं विलीन होतो यावरती आपलं लक्ष असेलच नवनाथजी. मात्र डॉक्टर राजू वाघमारे, एक साधा सरळ प्रश्न आहे. व्हीप कुणाचा जारी होणार, व्हीप कुणाला लागू होणार, या संदर्भात मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं अगदी थोडक्यात, आणि त्यानंतर कायदे तज्ज्ञ आणि खासदार उज्ज्वल निकमही आपल्यासोबत जोडले जातात. डॉक्टर राजू वाघमारे, पहिली गोष्ट विशालजी, या व्हीपच्या बाबतीत यांनी जो व्हीप काढलेला आहे ते खासदार तिकडे आलेले नाहीत. जर त्याच्या आधी त्यांनी पत्र दिलं असेल विधानसभा अध्यक्षांना तर या व्हीपचा काही संबंधच येत नाही. तो व्हीप ना लागू होत त्यांना, ना त्याच्याबद्दल काही कायदेशीर कारवाई हे लोक करू शकतात. यांची फक्त ही उभाटा गटाची नाटकं सुरू आहेत. आम्ही व्हीप टाकला आणि आम्ही काहीतरी प्रयत्न करतोय. सर, ते खासदार तुमच्याशी बोलायला तयार नाहीत. आता त्यांच्या प्रवक्त्या जो तमाशा करत होत्या त्यांनी सांगितलं की बाबा त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. अहो, मग जे संजय राऊत एवढे बोंबलत आहेत त्या संजय राऊत कोणत्या आमदारांच्या जीवावर राज्यसभेचे खासदार झाले? त्यांना एवढंच वाटत होतं तर त्यांनी राजीनामा द्यावा ना संजय राऊतांनी आणि निवडून आणून दाखवावं स्वतःला राज्यसभेवर. आदरणीय शिंदे साहेब आणि सगळ्या आमदारांनी मतं दिल्यामुळे संजय राऊत आज राज्यसभेमध्ये खासदारकीच्या पदावर बसलेत. मग जर त्यांना हा स्वाभिमान नाही आहे का? तुम्ही जेव्हा लोकांबद्दल बोलताय आणि संजय दिनामामा पाटलाबद्दल बोलतात, माझा चांगला मित्र आहे संजय दिनामामा पाटील आणि त्याची किती ताकद भांडूप मुलुंड मध्ये आणि त्याच्या मतदारसंघात आहे ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मुंबईला माहिती आहे. कोण जर त्यांच्या घरासमोर अजूनही कोणी जावं आणि तिकडे जमवून दाखवावं, उभं करून दाखवावं, त्यांना कळेल तिकडे काय होतं ते. कारण संजय दिनामामा पाटील जेवढा सरळ आहे तेवढेच त्याला मानणारे लोक कठीण आहेत. हे बाकीच्यांनी लक्षात घ्यावं. आणि राहिला प्रश्न या खासदारांचा, तर उद्या ते खासदार जर आमच्या पक्षामध्ये आले आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आमच्या पक्षामध्ये प्रवेश दिला किंवा त्यांना पाठिंबा दिला तर आदरणीय शिंदे साहेबांनी पाठिंबा दिल्यानंतर ही पूर्ण शिवसेना पूर्ण ताकदीनिशी त्या खासदारांच्या पाठीमागे उभी राहील. पण तो निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि ते खासदार घेतील. बरोबर आहे. एकंदरीतच एक गोष्ट लक्षात येते की पुढच्या काळामध्ये हे राजकारण आणि महाराष्ट्रातलं राजकारण हे आणखी तापणार. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत राहणार. धन्यवाद नवनाथ बन, धन्यवाद स्वतः डॉक्टर राजू वाघमारे आणि सुषमाताई, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत